ए पराग रीना, अरे हा तोच माणूस आहे ते बघ. हा तोच माणूस आहे ज्याने पहिलवानांना पेढा चारला होता. याला पकडलं पाहिजे. हा हातातून निसटता कामा नये. अरे यार गेला पण. चल चल चल, हे धर पटकन धर. कपड्यात ठेवूया. पटकन ये पटकन ये. जरा हिशोब लागला ना बरोबर. 15 लाख जमा झाले. 15 लाख? अयो देवाचीच कृपा म्हणायची. जरा आमच्यावर पण कृपा असू दे. काय काय म्हणतेस काय? नाही नाही, एवढे पैसे जमा झालेत. आता शाळा बघा कशी मस्तपैकी उभी राहते. गरीबाचे पोरं येतील, शिकतील. जरा अथर्वकडे पण बघा की. म्हणजे एवढे तर पैसे जमा झाले तर त्याच्यासाठी 1 लाख. म्हणजे मी काय 1 लाख मागत नाही, आपलं 70-80 हजार. अरे का डोकं बी का फिरलं काय तुझं? शाळा उभी करायची म्हणून हे पैसे जमा केलेत मी. हाव माहितीये की मला. मी कुठे सगळे पैसे मागायला लागल्या. मी फक्त आपलं त्यातले 70-80 हजार, ते पण तुमच्या पंतूसाठी. 70-80 हजारच का? यातला 1 रुपया सुद्धा इकडे तिकडे जाणार नाही. ना माझ्या पंतूसाठी ना माझ्या स्वतःसाठी. लोकांनी एवढ्या विश्वासाने पैसा दिलाय मला. मी जर इकडे तिकडे पैसा खर्च केला तर त्यांच्या विश्वासाला तडा गेल्यासारखं होणार आहे. काय नाही, यातली 1 पैसे सुद्धा इतर ठिकाणी खर्च होणार नाही. सगळे पैसे शाळा उभारणीसाठी खर्च करणार आहे. यातला पैसा न पैसा ज्यांना निकड आहे त्यांच्यासाठी खर्च होणार आहे. झालं, यांचं समाजसेवेचं प्रवचन सुरू झालं. काय काय म्हणालीस? जे काय बोलायचं ना ते स्पष्ट बोल. मी कशाला काय बोलू? मी काय बोलले तर तुम्ही ऐकून घेताय? अनुराधा, 15 लाख जमा झालेले आहेत. होय का? देवाचीच कृपा म्हणायची. देवापुढे साखर ठेवा. वय दीपा, केतन तू काय?
दीपे भीक द्या मला. दीपा अगं काय प्रकार आहे हा? भाऊच म्हणाले होते ना हे सगळे पैसे गरज आहे त्यांच्यासाठी आहेत म्हणून, मग मला हाय पैशांची गरज. माझ्या पोराच्या ऍडमिशन साठी मला पैसे पाहिजेत. तुमच्या घरात लय पैसे खेळायला लागले तो. त्यातले 70-80 हजार रुपये माझ्या 15 टाका. मला लय गरज आहे ओ. मला भीक द्या. भीक भीक द्या मला. भीक. सावे अगं जरा दमानं घे गाडी आणि परत एकदा जरा नीट बघ. तू कन्फर्म आहेस काय की हाच तो माणूस होता? रीने अगं 1000% मी सांगू शकते की हाच आहे तो माणूस. अगं मी यालाच बघितलं होतं आणि त्यावेळी पण ना हा जरासा गडबडलाच होता बघ. खरं काहीतरी खोटं कारण सांगून निसटला. रीने हा माणूस जर आपल्या हाताला लागला ना तर आपल्याला सगळं कळेल. हा कोण आहे, कुठून आलाय, कुणाच्या सांगण्यावरून त्याने हे सगळं केलंय ते. चला. भीक द्या ओ, भीक द्या. ते बास कर उठ संदेशी. तिथे काय फालतूपणा लावलाय हो? मी करते तो फालतूपणा आणि ह्यांचं काय? आजपर्यंत घरात पैसे नव्हते, आता आल्यात तरी ह्यांच्या हातात पैसे सुटत नाहीत. तुम्हाला कुणाला नसेल माझ्या पोराच्या भविष्याची काळजी, पण मला आहे म्हणून मी असं पदरपासून भीक मागायला लागल्या. भीक द्या, भीक द्या मला. भाऊ, मला भीक घाला, भीक. काय बघते मी हे? कुस्तीच्या सामन्यांमध्ये एवढे पैसे कमवलेत, द्या की जरा नाचसुनेला. बिचारी दारात बसून भीक मागते हो तुमच्याकडे. हाच का तुमचा महिलांबद्दलचा सन्मान? हा आमच्या घरातला विषय आहे, तो आमचा आम्ही बघून घेऊ. तुम्ही ह्याच्यात लक्ष घालायची गरज नाही. काय काम आहे ते बोला आणि निघा.
जाणारच आहे, पण रिकाम्या हाताने नाही. माझ्या 6 जमिनी तुम्ही ज्या बळकावल्यात ना, त्या घेऊनच जाणार. आणि त्यासाठीच मला इच्छा नसताना सुद्धा तुमच्या दारात यावं लागलंय. हॅलो. हा घातलंय मी साहेबांच्या कानावर. हा कळालं मला तुला काय म्हणायचंय ते. तुला नाही पैसे दिले की तू बोंबाबोंब करणार. हो कळालं मला. 50 वेळा तेच सांगायची गरज नाही. ते बघ मी चाललोय साहेबांच्या बंगल्यावर. पैसे माझ्या ताब्यात घेतो आणि तुला काय ते सांगतो. हा चल ठेव. कसल्या पैशांचा विषय चाललाय? कळेल, सगळं कळेल. हा जिथून पैसे ताब्यात घेणार आहे ना, तो बंगला फक्त आपल्याला कळायला पाहिजे. मग हे सगळं कोण करतंय ते पण कळेल. चला. ताई, काय हो, काय झालं? कसला विचार करताय? काही टेन्शन आहे का? मी बाप खरं तर एक नाही का, आता 2 टेन्शन आहेत. म्हणजे मला ना यांचा मेसेज आला होता. मला म्हणले एक माणूस येणार आहे, कपाटात पैशांची बॅग ठेवली आहे, ती त्या माणसाला दे. मग अगं मग काय, जेव्हा जेव्हा त्यांनी असं केलंय, कुणाला पैसे दिलेत, तेव्हा काही ना काही घडलंय बघ आपल्या घरात. मला भीती आहे की परत यांनी काही उद्योग करून ठेवायला नको. म्हणजे यावेळी सुद्धा आधीसारखाच प्लॅन नसेल ना? केले ऑलरेडी काहीतरी? अगं आता ते देवालाच माहिती. बरं ताई, हे राहू द्या, ते दुसरं काहीतरी म्हणत होता. अगं आमचे हे आई आणि भास्कर भाऊजी तिघं पण गेल्यात भाऊरावांच्या घरी. का? कशासाठी? तेच तर माहित नाहीये ना ग, की ते तिघं तिथे जाऊन नेमकं काय करणार आहेत. मला एवढंच वाटतं की त्यांनी ना तिथं जाऊन काय उलट सुलट बोलायला वागायला नको. अशानं काय होईल, सावी या घरात येण्याआधीच ह्या घराबद्दल, इथल्या माणसांबद्दल तिच्या मनात निगेटिव्ह मतं तयार होतील ग. तसं होतं कामा नये. तो ह्यो डावीकडे जाणारा रस्ता तर मुजुमदारांच्या दारात जातोय. मे बी तो उजवीकडे जाईल की मे बी डावीकडे जाईल. तो मुजुमदारांचा माणूस तर नसेल ना? आपल्या स्पर्धेचा इव्हेंट सक्सेसफुल व्हायला नको म्हणून मुजुमदारांनीच तर केलं नसतं ना? आणि असं असेल तर धैर्यला पण माहित असेलच की यातलं का नाही. त्या 6 जमिनी मला पाहिजेत. कारण त्या जमिनी तुम्हाला मिळाल्या असल्या तरी खऱ्या अर्थानं त्याच्यावर हक्क माझाच आहे. बघा, आपलं झालं म्हणलं तर त्याच्यावर आपला मालकी हक्क होत नाही. मला त्या जमिनी मिळाल्यात ना, त्या मला स्वतःच्या फायद्यासाठी नको आहेत.
त्या जमिनीवर मला गोरगरीब, वंचित आणि ज्यांची शिक्षण घ्यायची ऐपत नाही अशा लोकांच्या मुलांसाठी शाळा उभारायच्या. तुमच्या त्या जमिनी मिळवण्यामागचं नियोजन मला चांगलं माहिती आहे. तुम्हाला त्या जमिनी ताब्यात घेऊन आपले खिसे भरायचे आहेत आणि अजून 2-4 मोठे बंगले बांधून स्वतःच्या श्रीमंतीचा माज मिरवायचा आहे. पैशांच्या गोष्टी तर तुम्ही करूच नका भाऊराव नाईक. कुस्तीचे सामने भरून तुम्ही सुद्धा पैसेच कमवले तो, ते सुद्धा माझ्या पोराच्या जीवावर. माझा धैर्य उभा राहिला नसता तर एक फुटकी कवडी सुद्धा तुम्हाला मिळाली नसती. भाऊराव नाईक, हे सगळे पैसे माझ्या मुलाने तुम्हाला कमावून दिलेत. आणि त्यामुळेच त्याच्यावर तुमच्यापेक्षा माझा अधिकार पहिला. विलास, हा. भास्कर, होय. उचला ते पैसे. अरे थांबा. अरे असं ए अरे आई, हे काय करता तुम्ही? असं नाही करू शकत तुम्ही. पण आता याच्यात जर मुजुमदारांचा हात असेल ना, आता बाद झालं. आता या मुजुमदारांना मी सोडणार नाही. परा, रीना, काही झालं तरी हा माणूस आपल्या हाती लागलाच पाहिजे. चला. थांबा थांबा थांबा. आई, हे काय चाललंय? काय प्रकार आहे हा? आणि असं डायरेक्ट भाऊंच्या पैशांना कसं हात लावू शकताय तुम्ही? कारण जो पैसा ह्यांचा नाही, मुजुमदारांचा आहे.
आणि तू त्यांना मिळवून दिलेस. धैर्य मुजुमदार जर कुस्तीच्या आखाड्यात उतरला नसता, कुस्ती खेळला नसता, तो जिंकला नसता ना, तर हे पैसे इकडे पडले नसते. मी या स्पर्धेत धैर्य मुजुमदार म्हणून नाही, तरी खेळाडू म्हणून उतरलो होतो. त्यामुळे उगाच भाऊंवर भलते सलते आरोप करायची गरज नाहीये दादा. त्यांनी मला फोर्स नव्हता केला खेळण्यासाठी. त्यांनी हे पैसे माझ्या जीवावर कमवलेत. त्यांनी हा पैसा त्या स्पर्धेतून कमावलाय. आणि त्याच स्पर्धेचे आयोजक म्हणून त्या पैशांवर फक्त आणि फक्त भाऊंचा हक्क आहे. त्यामुळे या पैशांना हात लावायचा कोणी विचारही करायचा नाही. आई, अगं कशाला जुन्या गोष्टींचा राग काढतेस आता? जाऊ दे, सोड की. उलट तू तर भाऊंच्या हिमतीची दाद द्यायला पाहिजेस. एवढी मोठी स्पर्धा भरवली त्यांनी, कष्ट घेतले, पैसे जमा केले. ही कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. आणि जर कौतुक करता येत नसेल ना, तर निदान खोडा तरी घालू नये. आत्ताच्या आत्ता इथनं चला. 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 आत्ता निघते मी. पण याचा अर्थ तुम्ही जिंकलात असा नाही होत.
त्या भ्रमात राहू नका. मुजुमदार कधीच कुठलीच गोष्ट विसरत नाहीत. आणि झालेला अपमान तर अजिबातच नाही. ज्या जमिनींमुळे हे सगळं घडलंय ना, त्या सगळ्या जमिनींमध्ये तुमची सगळी स्वप्न मी पुरते की नाही बघा. तुम्ही गिळलेल्या सगळ्या जमिनी नाही मिळवल्या ना मी परत, तर नावाची दामिनी मुजुमदार नाही. भाऊ, आई, दादा, भास्कर जे काही बोलले वागले, त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. मला माहित नाही आई आजकाल अशी का वागते, पण मी बोलतो तिच्याशी, तिला समजावून सांगतो. तुम्ही प्लीज मनाला लावून घेऊ नका. मी येतो. सावी ती कोलॅबरेशनच्या कामाला गेली आहे. ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या. आत्ता कशाला आले होते ना? त्या मुजुमदारांचा फायदा झाला ना माझा फायदा झाला. सगळं नाटक वाया गेलं. तर राईटला गेला की. नक्की काय विषय आहे या माणसाचा? कुणाचा माणूस आहे हो? आधी त्याला पकडण्यावर फोकस करू. तो आपल्याला सापडलं की कळलंच ना कुणाचा माणूस आहे तो. चल पटकन. हा चला चला.
एवढ्या स्पीडनं कुठे निघाले ते? काम कर, फोटो काढता का पटकन? हा, फोटो काढून घे. हॅलो, एवढ्या स्पीडनं कुठे निघालाय तुम्ही? तो माणूस आहे का ज्यानं पैलवानांना पेड्यातनं काहीतरी विष बाधा व्हावी म्हणून खायला दिलं होतं बघा? हा, तो सापडलाय. त्याच्या मागावरच आहे आम्ही. आमच्या पुढेच चाललाय तो. परत पकड. साहेब, अगं लागलं नाही ना तुला? हा, मी ठीक आहे. काय लागलं वगैरे नाही तुम्हाला? नाही, निसटला ना? गेला नाही काय? काय झालं, गावला का तो? नाही, निसटला होता तू. बरं, त्याचा काही फोटो वगैरे काढलाय का कोणी? हा हा, मी काढलाय. याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय मी. काही करून याला शोधून काढलं पाहिजे, ते लवकरात लवकर.